सिरियल किलिंगचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतीलच। इतिहासात असे अनेक किस्से आहेत। आता खूंखार सिरियल किलिंगच्या कथा आपल्यासाठी काही नवीन नाहीयेत। रमन राघव, सायनाइड मोहन, चार्ल्स शोभराज इत्यादीवर तर सिनेमे बनले। पण तुम्हाला जगातील सर्वात लहान सिरियल किलर कोण आहे माहिती आहे का? तर हा सिरियल किलर आहे आपल्या देशातील बिहार ह्या राज्यातला। 8 वर्ष हे तसं खेळण्या बागडण्याचं वय। मात्र ह्या वयात ह्या मुलाने जे काही केलंय त्याचा कोणी विचारही केला नव्हता। लहान मुलांना व्यवहारिक आणि गुन्हेगारी जगाबद्दल काय कळतं असं आपण सहजपणे म्हणून जातो। वयाने मोठे झाल्यावर कोणी किती चतुर चालाक असला तरी निदान 10 वर्षापर्यंत आपण निरागस असतो हे आपण मानतो। पण प्रत्येक गोष्टीला जसा अपवाद असतो तसाच या वाक्याला देखील आहे। बिहारमधील बेगुसराईमधील मुसहरी गावात 2007 मध्ये अचानक 3 मुलांची हत्या झाली। एका पाठोपाठ एक झालेल्या हत्यांमुळे मुसहरी गावातच नाही तर संपूर्ण बेगुसराईमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं। या रहस्यमय हत्यांचे गूढ पोलिसांनाही उलगडत नव्हते। आरोपी त्यांच्या समोर होता, परंतु त्याच्याकडे पाहून एवढा लहान मुलगा एवढा निर्दयीपणे खून करेल याची कोणी कल्पनाच केली नव्हती। जगातील सगळ्यात लहान सिरियल किलरचे नाव आहे अमरजीत सदा। अमरजीत सदाला वयाच्या 8व्या वर्षी सिरियल किलिंगच्या प्रकरणात पोलिसांनी पकडले होते। वयाच्या 8व्या वर्षी ह्या मुलाने तिघांची हत्या केली होती। बिहारमधील मुसहरी गावात जन्मलेल्या अमरजीतची ओळख जगातील सगळ्यात लहान सिरियल किलर म्हणून झाली होती। अमरजीत सदा याचा जन्म 1998 मध्ये झाला होता। 2007 मध्ये पोलिसांनी त्याला तिघांच्या हत्या प्रकरणी अटक केली होती। 2007 साली पोलीस एका लहान मुलीच्या खून प्रकरणी तपास करत होते। हत्या झालेल्या मुलीच्या पालकांनी शेजारीच राहणाऱ्या अमरजीत सदा ह्याच्यावर संशय असल्याचं सांगितले होते। यावेळी अमरजीत सदा केवळ 8 वर्षांचा होता। अमरजीत बद्दल ऐकून प्रथम पोलिसांना आश्चर्य वाटले आणि त्यावर विश्वास बसला नाही। पण जेव्हा सर्व पुरावे त्याच्या विरोधात आहेत हे लक्षात आल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली। काही वेळानंतर अमरजीत सदाने सांगितले की त्या लहान मुलीची हत्या त्यांनीच केली होती। ह्याच सोबत त्याने आणखीन 2 खून केलेत ह्याची त्यांनी कबुली केली। एवढेच नाही तर स्वतःच्या लहान बहिणीची देखील हत्या त्याने केली असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं। अमरजीत 7 वर्षांचा होता तेव्हा त्याची मावशी मीना ही त्यांना भेटायला त्यांच्या घरी आली होती। अमरजीतची आई म्हणजेच पारुल हिला त्यांनी विनवणी केली की मी आणि माझे पती शहरात जात आहोत, तर माझ्या 6 महिन्यांच्या मुलीला तुमच्याकडे ठेवू शकाल का? पारुलने तिच्या बहिणीला सांगितले की त्यांना आर्थिक अडचणीमुळे हे गोष्टी अवघड जातील, म्हणून मीनाने आपल्या पगारातील काही पैसे तिला देऊ असं सांगितले। एके दिवशी अमरजीतची आई कामानिमित्त बाहेर गेली होती तेव्हा अमरजीतने मुलीला चिमटे काढायला सुरुवात केली आणि ते मूल झोपेतून उठले आणि रडायला लागले। अमरजीतने तिचा कान ओढला आणि त्या बाळाने किंकाळी फोडली। अमरजीतला रडण्याचा आवाज सहन झाला नाही आणि त्याने तिला त्या चिमुकलीचा गळा दाबून खून केला आणि ही होती अमरजीतची पहिली हत्या वयाच्या 7व्या वर्षी। जेव्हा त्याची आई बाजारातून परतली आणि बाळ कुठे आहे असं विचारल्यास अमरजीत हसू लागला। तिला भात शेट्टीत घेऊन गेला आणि त्याने मुलीला कुठे पुरले हे दाखवले। मी तिचं डोकं विटेने फोडलं असं अमरजीतने कामावरून परतल्यावर वडील बलराम यांना अभिमानाने सांगितलं। बलरामने त्याला खूप मारलं। एक 7 वर्षाचा मुलगा एक निष्पाप बाळाला मारून इतका शांत कसा राहू शकतो ह्याची पारुलला कल्पनाच येत नव्हती। 1 महिन्यानंतर मीना परत आली तेव्हा तिच्या बाळाच्या मृत्यूबद्दल ऐकून तिला धक्काच बसला। हा एक अपघात होता, पारुलने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी खोटं सांगितलं। बलरामने मीनाला कोणतीही पोलीस तक्रार नोंदवू नको अशी विनंती केली। 1 वर्षानंतर पारुलने एका मुलीला जन्म दिला। कुटुंबातील एक नवीन सदस्यामुळे संपूर्ण कुटुंब हे आनंदित होते। 8 वर्षांचा अमरजीत तासनतास नवजात बाळाकडे टक लावून बसायचा। एके दिवशी दुपारी पारुलला झोप लागली असताच अमरजीतने बहिणीची काळजी घेतो असं सांगितलं। मात्र जेव्हा आईला जाग आली आणि तिच्या मुलाच्या चेहऱ्यावरचं दृष्ट हास्य पाहून अमरजीत सोबत बाळाला एकटे सोडून तिने एक भयंकर चूक केल्याचं तिच्या लक्षात आलं। अमरजीतने आपल्या सख्या बहिणीचा गळा आवळून खून केला होता। आपल्या मुलाचा निर्जीव मृतदेह पाहून तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली। बलरामने त्याला मजबूत मारहाण केली आणि तिला का मारले असे विचारल्यास अमरजीतने फक्त एकच शब्द उच्चारला, असेच। बलराम आणि त्याच्या नातेवाईकांनी हे प्रकरण तिथंच दाबलं कारण ही त्यांच्या घरातील गोष्ट होती। सदाच्या चुलत्यांनी सांगितलं की पहिल्या 2 हत्यांबद्दल कुटुंबातील काही लोकांना आधीच माहिती होती। मात्र या हत्या कुटुंबातीलच असल्यानं त्यांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिली नव्हती।
अमरजित सदाने जेव्हा आपल्या शेजारी राहणाऱ्या 6 महिन्याच्या खुशबू ह्या मुलीचा खून केला तेव्हा हे प्रकरण पोलिसांच्या कानापर्यंत पोहोचलं. घराशेजारी असलेल्या एका बंद शाळेत खुशबू नावाच्या त्या बाळाला तिच्या आईने खेळण्यासाठी सोडलं होतं. काही वेळासाठी त्या आपल्या मजुरीचं काम करण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. अमरजित सदाने तेवढ्या वेळात एक विषारी औषध त्या बाळाला पाजलं आणि त्याचा जीव घेतला. इतकंच नाही तर एखाद्या अट्टल गुन्हेगाराप्रमाणे त्याने त्या बाळाला तिथून लांब नेऊन एका जमिनीमध्ये पुरलं. खुशबूच्या पालकांनी मात्र पोलिसांकडे जाऊन तिची बेपत्ता असल्याची रीतसर तक्रार नोंदवली आणि ह्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी त्यांनी त्यांचा पाठपुरावा केला. पोलिसांनी सुरुवातीला तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला, पण ह्या प्रकरणामुळे काही गावकरी एकत्र आले आणि त्यांनी पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी भाग पाडलं. चौकशी सुरू झाली तेव्हा पोलिसांना असं लक्षात आलं की गावातून अजून 2 बाळं सुद्धा बेपत्ता झाली. गावातील प्रत्येक व्यक्तीची चौकशी करत असताना पोलिसांना अमरजित सदा या मुलासोबत बोलताना त्याचं वागणं, त्याचं बोलणं हे संशयास्पद वाटलं. गावकऱ्यांनी सुद्धा सांगितलं की अमरजित काहीच बोलत नाही, नुसताच हसत असतो. अमरजित सदाची चौकशी करायला सुरुवात करताच त्याने आधी बिस्किट खायला देण्याची मागणी केली. पोलिसांनी ती मागणी पूर्ण करताच त्याने स्वतःहून आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांना आश्चर्याचा धक्काच बसला. पोलीस या आश्चर्याच्या धक्क्यात असतानाच अमरजितनं त्यांना खुशबूला कुठे पुरलंय ती जागा दाखवली. अमरजित हे सगळं शांतपणे सांगत होता. पोलीस, बेगुसरायचे गावकरी हे सगळेच हे सर्व ऐकून स्तब्ध झाले होते. अमरजित सदा हा अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगा होता. त्याचे वडील मजुरीचे काम करायचे. त्याला रोज 2 वेळेचं जेवण सुद्धा मिळत नसे. त्याच्या मनातील गरिबी विरुद्ध असलेला राग तो निष्पाप बालकांवर काढायचा असा अंदाज केवळ वर्तवण्यात आला होता. आपल्या 3 गुन्ह्याबद्दल अमरजितने न्यायालयात हसत हसत सांगितलं, ज्यामुळे कोर्टात हजर असलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा राग येत होता. अमरजितवर त्याचा कोणताच फरक पडत नव्हता. कुठून आला इतका राग, कुठून आली इतकी क्रूरपणा, याचं उत्तर अमरजितनं शेवटपर्यंत सांगितलं नाही. पोलिसांनी कोणताही प्रश्न विचारला की तो नुसताच हसत बसायचा. आपल्या कायद्यात असलेल्या तरतुदीनुसार अमरजितला 8 वर्षांचा असल्याने त्याला शिक्षा देणं हे शक्य नव्हतं. 18 वर्षांचा असेपर्यंत त्याची रवानगी बालसुधार कारागृहात केली जावी असा निकाल कोर्टाने दिला होता. असे किरकोळ गुन्हे वर्षानुवर्षे वाढून मोठ्या गुन्ह्यांमध्ये त्याचं रूपांतर होण्याची शक्यता असते. तर ह्या केसमध्ये पालकांचं चुकलं कुठं? तर पालकांनी अमरजितच्या पहिल्या खुनानंतर त्याचं दुर्लक्ष केलं. तीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरली. वाईट गोष्टी करायला हरकत नाही असा संदेश मुलाला मिळाला. असे किरकोळ गुन्हे वर्षानुवर्षे वाढून मोठ्या गुन्ह्यांमध्ये त्याचं रूपांतर होण्याची शक्यता असते. ह्या प्रकरणात अमरजितच्या पालकांनी त्याने केलेल्या गुन्ह्याला गाडून टाकण्याचा प्रयत्न केला. अशा कृतीने अमरजितला हे शिकवले की तो खून करून सुटू शकतो. पटनामधील मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर शमशाद हुसेन यांनी ह्या प्रकरणावर बोलताना असं सांगितलं की अमरजित हा एक सॅडिस्ट होता. दुसऱ्यांचं दुःख बघण्यात त्याला आनंद वाटायचा. अमरजित सदाला कंडक्ट डिसऑर्डर ह्या नावाचा आजार होता. ह्या कारणावरून तो लहान मुलांना दगडाने ठेचून मारायचा. योग्य समुपदेशन केल्यास हा मानसिक विकार नक्कीच बरा होऊ शकतो. अमरजितला काय योग्य आणि काय चूक यातील फरक कळणं हे खूप आधी बंद झालं होतं. त्यामुळे लोकांचा जीव घेऊनही त्याच्या मनात अपराधीपणाची कोणतीच भावना निर्माण होत नव्हती. 2016 मध्ये वयाच्या 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर अमरजित सदाला जेलमधून सोडण्यात आलं. त्यानंतर तो कुठे गेला याची नोंद पोलिसांना आज देखील नाहीये. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.